नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवनशैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की सारथी जिस. नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आपण सर्वांचा खूप खूप स्वागत आहे. आध्यात्मिक जीवनशैली या एपिसोडमध्ये आपण संत ज्ञानेश्वरीच्या जे महावाक्य आहेत, जे विचार आहेत ते आपण समजून घेतोय आणि यासाठी आपल्या बरोबर आहेत बालासाहेब. त्यांच्याशी आपण या गोष्टी ऐकतोय. तर निश्चित तुम्हाला या एपिसोडमधून नवीन नवीन जे प्रेरणादायी गोष्टी आहेत किंवा विचार आहेत ते तुम्हाला मिळत असेल आणि तुम्ही आपल्या लाईफमध्ये त्याला अप्लाय करत असेल अशी माझी शुभेच्छा आहे. आणि मित्रांनो, आता पुढे बघूया 6व्या अध्यायामध्ये शेवटी आपल्याला काय विशेष आत्मबिंदू आपल्याला मिळेल त्याच्यावर आपण चिंतन मनन करूया. तर आपला सर्वांतर्फे बालासाहेबांचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आपण पूर्वी बघितलं की कसं जीवनामध्ये आत्मसंयम प्राप्त झाल्यानंतर वैराग्याची भावना निर्माण होते. तर एक 11व्या श्लोकमध्ये हे जे वर्णन केलेलं आहे माऊलींनी खूप सुंदर आहे की एक योगी तपस्या करण्यासाठी त्याला एक वातावरण कसं असावं त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. की तरी विशेषी आता बोली जेल परी ते अनुभवी, उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे. जेथ आरुणा केचीन कोडी बैसलिया उठो नावडी, वैराग्याशी दुनीव चले देखो लये जे जो संती वसविला ठावो, संतोषाशी सावा वावो मना होवो उत्सव धैर्याचा. तर असं स्थान या ठिकाणी माऊलींनी वर्णन केलेलं आहे की एक तपस्वी आणि वैरागी जो व्यक्ती आहे किंवा योग करण्यासाठी मनाला जो प्रसन्नता प्राप्त होणाऱ्याचं जे स्थान आहे त्याचं वर्णन या ठिकाणी या श्लोकामध्ये केलेलं आहे. कारण इथं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस असं स्थान आपण शोधतो तर ते स्थान बघताच आपलं जे वैराग्य आहे मनातलं ते दुप्पट झालं पाहिजे. आणि हे जे सत्पुरुष असतात ते आपण बघतो की अशा एकांताच्या स्थानामध्ये जाऊन विशेषतः जे तपस्या करत असतात. आणि त्याच्याबद्दलचं जे वर्णन आहे की अशी जी जागा आहे की जी मनाला एकदम ज्याला आपण म्हणतो आनंद देणारी, आणि अशा ठिकाणी जर आपण तपश्चर्या केली तर ती तपस्या एक सिद्धी स्वरूप होऊन जाते. म्हणून ज्या ठिकाणी आपण बघतो की मनुष्याला राहण्याची इच्छा, इतकं काही मन तिथं आपलं राहून गेलं पाहिजे, जसं ज्याला आपण म्हणतो की अशा रीतीनं ज्याला त्या ठिकाणी राहण्याची एक मनामध्ये नॅचरली मन लागणं आणि ती जी जागा आहे त्याला ते एक हेरावून घेणं आणि मनामध्ये एक वैराग्य उत्पन्न करणं. मग अशा ठिकाणी एखादा विलासी पुरुष जरी असला तरी ती जागा पाहता क्षणी त्याला असं वाटावं की आपलं राज्य सोडून या ठिकाणी एकांतवासात राहावे. तर अशा प्रकारे अतिउत्तम, अतिशुद्ध, तर या ठिकाणी एक ब्रह्मानंद प्रत्यक्षात अनुभवस येतो. आणि साधकाने आणखीन एक गोष्ट जीवनामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या ठिकाणी मनुष्याची वर्दळ राहणार नाही आणि अशा ठिकाणी अमृतासारखे मुळासुद्धा गोड आणि नेहमी फळांनी युक्त अशी दाट झाडे असावी. आता तुम्ही याचं डोळ्यासमोर वर्णन आणू शकता की असं जर प्रकृतीचं सौंदर्य जीवनामध्ये आपल्याला जर लाभलं तर ते किती एक मनाला आनंद देणार आहे. ते बघा की पावलोपावली
तिथं पाण्याचे झरे असावे आणि ते पाणी पावसाळ्यातही इतकं निर्मळ असावं की जसं आपण बघतो की आज पण एखाद्या पहाडावरून जर पाणी आलं आणि ते किती एक स्वच्छ आणि सुंदर असतं किंवा दिसायला एक असं इतकं निर्मळ दिसतं. आणि अशा ठिकाणी सूर्याचं ऊन सौम्य असावं किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तापमान जास्त वाढू नये, वारा शीतल आणि मंद असावा, कोणत्याही प्रकारची गडबड नसावी, काही पक्षी जे भ्रमरी किंवा त्यांची थोडीशी आवाज त्या ठिकाणी असावा किंवा बदकं, हंस, दुसरे काही असे पक्षी आहेत, कोकिळ पक्षी, त्यांना येऊन तिथं बसावं आणि त्यांचा जो आवाज आहे ते कानाला एक गोडवा देणारा असतो. तर म्हणून या ठिकाणी श्रीकृष्णांनी पांडवांना की हा उपदेश या ठिकाणी केलेला आहे की हे पांडवा, अवश्य अशी एक जागा तुम्ही बघा की जी गुप्त गुहा आहे आणि तिथं शिवालय पण असायला पाहिजे. मग ते दोहातून जे आपल्यास आवडेल, आपल्या चित्तात जे पसंत पडेल, तर त्या ठिकाणी बहुत करून आपण एकांत वासात बसावे आणि अशी सर्व सोय पाहून त्या ठिकाणी मन स्थिर होतं किंवा नाही हे पण बघावे. स्थिर झाल्यास तेथे आसन घालावे. त्याचा प्रकार असा की धूत वस्त्राची घडी करून त्याच्याखाली जसं ज्या ठिकाणी तुम्ही बसणार आहात आसनासाठी ते आसन पण एक कोमल असावं की तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला वारंवार हालचाल करण्याची किंवा इकडे तिकडे डोलण्याची गरज नाही पडली पाहिजे. आणि ज्यावेळेस एक योगी, ज्याला आपण म्हणतो तपश्चर्याला बसतो, तर त्याला अशा आसनामध्ये बसायला पाहिजे की वारंवार त्याची हालचाल नाही झाली पाहिजे. जर वारंवार हालचाल झाली तर त्याचं चित्त पण एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. म्हणून इथं भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना जो हा उपदेश दिलेला आहे या श्लोकामध्ये की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इजा होऊ नये किंवा भूमीमधून थोडासा गारवा पण त्याची जाणीव झाली पाहिजे. मग अशा ठिकाणी ज्यावेळेला मनाची एकाग्रता साधली जाते त्यावेळेला सद्गुरूचं स्मरण करणं किंवा आत्मसुखाचा अनुभव करणं हे सोपं होतं. तर याच ठिकाणी बघा श्रीकृष्ण पांडवांना हे सांगतोय. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं स्थान प्राप्त होईल साधनेसाठी, तपश्चर्येसाठी, तर त्यावेळेस तुम्हाला सद्गुरूंची आठवण करणं एकदम सोपे होईल. म्हणजे आता हे जर आपण बघितलं तर बघा इथं 3 रोल आहेत. श्रीकृष्ण हे पांडवांना सांगतायत आणि श्रीकृष्ण पुन्हा सांगतात की हे तुम्हाला सर्व काही मिळाल्यानंतर सद्गुरू परमात्म्याची आठवण करणं तुम्हाला एकदम सोपं होईल. मग निश्चित श्रीकृष्ण सद्गुरू होऊ शकत नाही कारण ते साकार रूपामध्ये तर त्यांच्या समोर आहेत. मग निराकारमध्ये जे सद्गुरू आहे ते तुम्हाला त्यावेळेस त्यांचं स्मरण करणं, त्यांचं ध्यान करणं हे सोपं होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्या श्रोत्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे की भगवद्गीतेमध्ये संपूर्ण रूपामध्ये जर आपण बघितलं तर कुठंतरी श्रीकृष्णाचा जो रोल आहे हा एक याच्यापासून एक वेगळा आहे आणि अर्जुनाचा वेगळा आहे आणि निराकार परमात्म्याचा वेगळा आहे. 3 रोल याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे श्रीकृष्ण शेवटी जो इशारा आहे तो निराकार शक्तीकडे करतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि लोक ही एक आध्यात्मिक शक्ती जी आहे ती जर समजून घेतली तर निश्चित जीवनामध्ये खूप आनंद येईल. म्हणून या ठिकाणी पुढं खूप सुंदर सांगितलेलं आहे 12व्या श्लोकमध्ये, मग तेथे आपण एकाग्र अंतकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवी जेथे स्मरण तेने आदरे बाह्य सात्विके भरे जव कठीण विरे अहम भावाचे विषयाचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदय माझे. म्हणजे किती सुंदर वर्णन आहे की अशा ठिकाणी मनाची एकाग्रता करून सद्गुरूचे स्मरण करून आत्मसुखाचा अनुभव करावा. आणि आत्मसुखाचा अनुभव झाल्यानंतर जीवनामध्ये अहंभाव नष्ट होतो, अष्टसात्विक भाव अंतर्भाव निर्माण होतो आणि त्या ठिकाणी सद्गुरूचे ज्या वेळेला आपण स्मरण करतो तर त्या ठिकाणी विषयांची आठवण राहत नाही.
म्हणून म्हटलं जातं जिथं राम आहे तिथं काम नाही, जिथं काम आहे तिथं राम नाही, दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाही. इथं सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे की जर परमात्म्याची आठवण येते तर विषय विकार तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. इंद्रियांच्या विषयावरील इच्छा नाहीशी होईल आणि मनाची हाव मोडून हृदयाची घडी बसेल. अशा रीतीने सहज ऐक्य होईपर्यंत त्या ठिकाणी राहावे आणि मग त्याच बोधाने युक्त होऊन आसनावर बसावे. नंतर या ठिकाणी पुढं जे काही वर्णन केलेलं आहे खूप सुंदर की आपली जी मुद्रा असावी किंवा आपलं जे आसन आहे ते कसं असायला पाहिजे. तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आपण असं बसलं नाही पाहिजे की जे आपल्याला अवघड वाटेल आणि वारंवार आपल्याला पायाच्या आढ्या चेंज करावं लागतील, असं आसन नको आहे. कारण त्यामुळं आपली जी मनाची एकाग्रता आहे ती एकदम डावाडोल होऊन जाते. म्हणून हे सुंदर वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी अजून एक खूप छान वर्णन आलेलं आहे की तव कर सपोटी औपिसे वामचरणी बैसे बाहुमुळे दिसे थोरवी आली माझी उभोरलेली दंडे शिर कमळ होय गाडे नेत्रद्वयीची कवाडे लागू पाहती वरचिले पाहती ढळती तळची तळे पुंजाळती. म्हणजे या ठिकाणी पूर्ण जे माऊलींनी वर्णन केलेलं आहे की आपण ज्यावेळेस आसनासाठी बसतो तर त्यावेळेस आपलं जे लक्ष आहे, आपली जी दृष्टी आहे, तर वारंवार जर आपल्या डोळ्याच्या जर पापण्या जरी आपण जर हलवत राहिलो तरी मनाची एकाग्रता राहत नाही. ज्या वेळेस आपण एक चित्त एकाग्र करतो, ज्याला आपण म्हणतो चित्तामध्ये पण एकाग्र ज्यावेळेला साधली जाते त्यावेळेला आपल्या डोळ्याच्या पापण्या पण मिटणं बंद होतं आणि आपल्या डोळ्यातून हलकंसं जे पाणी आपण म्हणतो ज्या वेळेला योग समाधी लागली जाते, मन एकाग्र होतं त्यावेळेला हलकंसं डोळ्यातून फक्त पाणी येतं. इतकी काही एकाग्रता इथं सांगितलेली आहे. आणि माऊलींनी एक वर्णन ही तर खूप कौतुकास्पद केलेलं आहे की आपली ज्या वेळेला अंतर्दृष्टी आपण आपल्यावर टिकवतो, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपली अंतर्दृष्टी आपण ज्या वेळेला आपल्यावर टिकवतो तर त्यावेळेला माऊलींनी सांगितले की सर्वात प्रथम जर मन एकाग्र नसन होत तर तुम्ही आपल्या डोळ्याची जी दृष्टी आहे पहिले नाकाचा जो आपला शेंडा आहे त्यावर तुम्ही एकाग्र करा. कारण बऱ्याच लोकांना डायरेक्ट मनाला एकाग्र करणं खूप अवघड वाटतं. म्हणून हे जे भिन्न भिन्न आसन माऊलींनी पहिल्यांदा दिलेले आहे तर त्याचा जर आपण पहिला अभ्यास जर केला तर नंतर मनाला एकाग्र करणं खूप काही सोपं जातं. आणि या ठिकाणी जसं माऊलींनी त्या श्लोकामध्ये पूर्ण हेच वर्णन केलेलं आहे ह्या गोष्टींचं की आपण ज्या वेळेस योग अभ्यासाला सुरुवात करतो तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये कसे कसे बदल होत जातात किंवा आपलं जे मन आहे ते कसं शक्तिस्वरूप बनलं जातं. तर या ठिकाणी पूर्ण वर्णन त्यांनी ते केलेलं आहे. आणि म्हणजे 11, 12, 13 हे जे आहे जवळजवळ म्हणजे श्लोकामध्ये तेच वर्णन वारंवार आलेलं आहे की कसं आपण साधनेसाठी तयारी केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 14वा जो श्लोक आहे तर त्याचं जे वर्णन आहे माऊलींनी खूप काही छान इथं केलेलं आहे की यासाठी जसं बाकीचे लोक मला तरी वाटतं आपल्या भक्ती मार्गामध्ये जोपर्यंत साधना करतात ब्रह्मचर्याला महत्त्व देतात किंवा एक योगी ज्या वेळेस ती साधना करतो त्यावेळेला तो ब्रह्मचर्याचं पालन करतो. परंतु तुम्हाला जर संपूर्ण जीवनामध्ये जर कोणत्याही गोष्टीला जर साध्य करायचं किंवा सिद्धी पाहिजे तर आजीवन ब्रह्मचर्य हे खूप गरजेचं आहे. म्हणून आपण बघतो की स्वामी विवेकानंद असो किंवा जे काही महापुरुष योगी होऊन गेलेले की त्यांनी फक्त त्या काळापुरतं ब्रह्मचर्याने तर त्यांनी ते ब्रह्मचर्य शेवटपर्यंत पाळलेलं आहे. म्हणून या ठिकाणी योगाच्या सिद्धीसाठी जे आवश्यक नियम आहे ते ह्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे 14व्या श्लोकामध्ये.
की ब्रह्मचर्याचं व्रत पालन ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस आपलं मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. म्हणून म्हटलं जातं ब्रह्मचारी व्यक्ती कोणालाही घाबरत नाही. मला आठवतं की ज्यावेळेला आम्ही एखादा हरिद्वारला गेलतो तर त्या ठिकाणी आपला आध्यात्मिक मेळा होता ब्रह्मकुमारींचा. बरेच वर्ष झाले त्या गोष्टींना. तर संन्यासी लोक थोडं ब्रह्मकुमारींचे नियम वगैरे हे बघून थोडंसं जरा चिडतात आजही समाजामध्ये. तर एक दोन म्हणजे संन्यासी आमच्या समोर आले. आम्ही 4-5 लोक होतो आणि त्यांनी आम्हाला धमकी द्यायला सुरुवात केली की तुम्ही काय योग करतात, असं थोतांडे, हे काय ब्रह्मकुमारी ज्ञान सांगतात, असं तसं, शक्ती तर आमच्याकडे, तपस्या आहे आमची, दाढी बिडी वाढलेली, ते त्यांचे कमंडलो हातामध्ये होतं. तर आम्ही काही बोललो नाही, परंतु आमच्यातले 1-2 भाई म्हणले की असं आहे. थोडंसं त्यांच्यात चर्चा झाली. ते एक जणाला जरा राग आला. तर त्या राग येऊन तो म्हणतो की तुम्हाला जर आमच्या शक्तीचा प्रयोग बघायचा असेल तर हे बघा, याच्या जे कमंडलो असतं त्यांच्याकडे त्याच्यात पाणी होतं. तर म्हणे याच्यातला 2 जरी थेंब तुमच्यावर टाकले तरी तुम्ही जळून खाक होता, तयारी करू तुमची, त्याची आम्ही जिम्मेवार नाही. त्यांनी घाबरवलं एकदम की ते कमंडलोमध्ये जे पाणी आहे त्याचे 2 थेंब जरी तुमच्यावर टाकले तर तुम्ही जळून खाक होणार नाही, इतकं काही आमच्याकडे पॉवर आहे. तर त्याच्यात आमचा एक भाई होता की म्हणे तू 2 थेंब नाही म्हणे, मी येतो पुढं तुझ्या, चला आलो म्हणे. पुरा जो लोटा आहे ना तो माझा होता, मी जळून खाक झालो होतो, काय नाही, मी लिहून देतो, मी मेलो, यांना मारलं नाही, मी स्वतः होऊन म्हणजे ज्याला म्हणतो आपण जिम्मेवारी घेतलेली आहे, तुला काही कोणत्या प्रकारचा दोष त्याचा होणार नाही. तर ज्यावेळेला असं म्हटलं आणि तो समोर गेला आपला भाई, तर तो घाबरला, तो एकदम चूप झाला. तो संन्यासी ज्याने धमकी दिली होती तो म्हणला तर पूर्ण लोटाच टाक माझ्यावर, 2 थेंब कशाला टाकतो, बघतो मी काय होतं त्यानं. तर मग त्यांच्या लक्षात आलं की हे यांच्याकडे ही जी निर्भयता आहे की यांच्याकडे पण ब्रह्मचर्याची ताकद आहे. म्हणजे ह्या श्लोकामध्ये जे माऊलींनी सांगितलेलं आहे की एक आज समाजामध्ये जर आपण महाराष्ट्रात जरी बघितलं तर गोर गरीब आपले जे प्रवृत्तीमध्ये राहणारे भोळे भाबडे लोक आहेत, तर हे जे साधू संत समाज जे ब्रह्मचर्याचं पालन करतात तर हे लोक बिचारी त्यांना रिस्पेक्ट देतात, परंतु त्यांना रिस्पेक्ट घेता येत नाही, ते लोकांचा अनादर करतात. ही खूप मोठी शोकांतिक आहे. तुम्ही ब्रह्मचर्य राहता, तुम्ही आदर स्वीकार करून त्यांना प्रेम देण्याऐवजी त्यांचा अनादर करतात, त्यांना तुम्ही जवळ येऊन देत नाही. किंवा स्त्री असली तर तिला सांगता तू दूर राहा. तर हा एक अनादर झाला किंवा अहंकार झाला. जर तुम्ही पवित्र किंवा ब्रह्मचर्याचं जर पालन केलेलं आहे तर ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नको आहे. आणि म्हणून माऊलींनी तर सांगितलेलं आहे की योगी कोणला म्हणावं की ज्याचं अंतःकरण शांत झालेलं आहे, ज्याच्या मनामध्ये ईर्ष्या, द्वेष, वैमनस्य कोणाप्रती नाही, त्याला योगी म्हटलं जातं. आणि म्हणून पहिला जो नियम आहे या श्लोकामध्ये सांगितलेला आहे की संपूर्ण ब्रह्मचर्य किंवा पवित्रता मन, वचन, कर्मामध्ये आणि स्वप्नामध्ये कोणत्याही विकारांचं आकर्षण न होणं, याला संपूर्ण पवित्रता म्हटलेलं आहे. आणि जर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असेल तर त्याकरिता हे करणं गरजेचं आहे. म्हणून परमात्म्याचं पण महावाक्य आहे की तुम्हाला संकल्पामध्ये सिद्धी का प्राप्त होत नाही, तुम्ही जे म्हणता ते का होत नाही, तर कुठंतरी दृढता, एकाग्रता आणि एकता या गोष्टींची कमी असल्यामुळं संकल्पामध्ये आपल्याला सिद्धी प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या श्रोत्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष देणं खूप काही महत्त्वाचं आहे. आणि जितकी आपण ह्या गोष्टीला पहिल्या नियमाचं पालन करू तर तितकं आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला साध्य करायचं आहे, म्हणजे त्याची अपेक्षा आपण ठेवायची नाही की मी काही प्राप्त करण्यासाठी तपस्या करतोय किंवा ब्रह्मचर्याचं पालन करतोय, ते तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार आहे. तुम्ही त्याग केला म्हणजे त्याचं भाग्य तुम्हाला मिळणार, हे कर्म फिलॉसॉफी त्याची आहे. परंतु त्याची तुम्ही अपेक्षा नका ठेवू, त्याला तुम्ही साक्षी भाव म्हणून ते दुसऱ्यांसाठी त्याचा वापर करा, तर जीवनामध्ये तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. आणि जसं या ठिकाणी उदाहरण खूप छान दिलेलं आहे माऊलींनी ह्या श्लोकामध्ये की जसं परमात्मा ज्या वेळेस आपण परमात्म्याशी कनेक्ट होतो तर जसं सूर्याचा प्रकाश आहे,
सूर्याचा प्रकाश अनलिमिटेड आहे. ज्यावेळेस सूर्य प्रकाशित होतो तर अंधकार नष्ट होतो. तर त्याचप्रमाणे सूर्याच्या प्रकाशामध्ये ही पण एक ताकद आहे की कोणतेही किटाणू किंवा कोणत्याही प्रकारचे रोग वगैरे नष्ट होतात आपण जर बघितलं. आणि त्याच ठिकाणी जर सूर्याचा प्रकाश नसलं तर गंदगी किंवा बाकी गोष्टी कशा आपण बघतो की तिथं ते वातावरण कसं दूषित होतं. तर त्याचप्रमाणे परमात्म्याशी ज्या वेळेस आपला बुद्धियोग जुळतो त्यावेळेला मनातले जे विषय विकार आहे तर ते विषय विकार आपले दूर होतात. म्हणजे दुसऱ्यांप्रती जी वाईट भावना किंवा स्वतःप्रती जी हीन भावना आहे तर ह्या ब्रह्मचर्याच्या नियमामुळं व्यक्ती एक निर्भयी बनतो. म्हणून आपण स्वामी विवेकानंदाचा जर फोटो बघितला तर हाताची त्यांनी घडी घातलेली आहे तरी एक निर्भयतेचं ते प्रतीक आहे. त्यांचा फोटो बघताच एक निर्भयता वाटते. तर हा जो नियम आहे हा नियम आपण घरगृहस्थामध्ये राहून पण पालन करू शकतो. लोकांनी हे नाही समजून घ्यायचं की हे तर फक्त संन्याशांचेच काम आहे, परंतु हे आपल्याला पण साध्य आहे. ते त्या गोष्टीला आपण अवघड करून न घेता सोपं कसं करता येईल हे परमात्म्यानं आपल्याला सांगितलेलं आहे. निश्चित फारच सुंदर तुम्ही विचार व्यक्त केला आजच्या एपिसोडमध्ये. आणि कुठेतरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमात्माशी संलग्न राहणं किंवा त्यांच्या प्रेमात आपण कार्य करणं हा आवश्यक आहे. तर फारच सुंदर एपिसोडमध्ये संयम आणि योग याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवनशैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की परमार्थ की सार